Hi students, in today's lecture we are going to see neighboring group participation in nucleophilic substitution reactions. What has been observed during few substitution reactions, the rate of nucleophilic substitution reaction is much more faster compared to other substitution reactions. And the difference between those reactions is structure of reactant. For example, it has been observed that substrate like this one, this substrate reacts 1000 times faster than this substrate towards nucleophilic substitution reaction. की हा जो पहिला सबस्ट्रेट आहे तुमचा, याचा जो काही रिॲक्शनचा रेट आहे तो एकदम फास्ट आहे याच्यापेक्षा. दोघेही प्रायमरी सबस्ट्रेट आहेत. इथे चेक केला तुम्ही तर हा जो कार्बन आहे CH2 आणि हा CH2 कार्बन, हा एक प्रायमरी कार्बन आहे, हा एक प्रायमरी कार्बन आहे. तर दोघांची रिॲक्शन आपण केली KOH बरोबर, तर दोघेही प्रायमरी कार्बन आहेत, तर दोघांमध्ये होणार आहे SN2 रिॲक्शन. फक्त हा जो सबस्ट्रेट आहे फर्स्ट, दिस फर्स्ट सबस्ट्रेट रिॲक्ट्स मच मोर फास्टर कंपेअर्ड टू दिस सेकंड सबस्ट्रेट. या दोघांमध्ये जो काही डिफरन्स आहे तो ह्या ग्रुपचा डिफरन्स आहे. आणि अशा ज्या रिॲक्शन्स आहेत त्यांना आपण म्हणतो नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन रिॲक्शन्स. की सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये हा जो नेबरिंग ग्रुप आहे तो पार्टिसिपेट करणार आहे रिॲक्शनमध्ये आणि रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करणार आहे. तर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन रिॲक्शन्समध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असतं की सबस्ट्रेट रिॲक्ट्स व्हेरी फास्ट कंपेअर्ड टू रेग्युलर SN2 रिॲक्शन्स. रेग्युलर ज्या काही तुमच्या SN2 रिॲक्शन्स आहेत त्याच्यापेक्षा याच्यामध्ये रिॲक्शनचा जो रेट आहे 600 टाइम्स, 1000 टाइम्स, 10⁵ टाइम्स इतक्या टाइम जास्त असतं. म्हणजे व्हेरी फास्ट रिॲक्शन होते. दुसरं, ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत यांच्यामध्ये जो काही इंटरमिजिएट आहे, इंटरमिजिएट इट्स 3, 4, 5 और 6 मेंबर्ड रिंग्स. ह्याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप आहे, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेट करतो रिॲक्शनमध्ये. नेबरिंग ग्रुप अटॅक करतो लिव्हिंग ग्रुपवरती. लिव्हिंग ग्रुपचा जो कार्बन आहे त्याच्यावरती अटॅक करणार आहे नेबरिंग ग्रुप. आणि नेबरिंग ग्रुपने अटॅक केला इंट्रामॉलिक्युलर तर रिंग फॉर्म होणार आहे. 3 मेंबर्ड, 4 मेंबर, 5 मेंबर, 6 मेंबर, जे पण काही फॉर्म होईल ते. 3 आणि 4 मेंबर रिंग जेवढी फॉर्म होणार तेवढा तो मॉलिक्यूल बनणार इंटरमिजिएट अनस्टेबल, तेवढी रिॲक्शन त्याची होणार फास्टर, का तर ते रिॲक्टिव्ह इंटरमिजिएट बनणार. त्या केसमध्ये नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये फॉर्म होतो इंटरमिजिएट विच कन्सिस्ट ऑफ 3, 4, 5, 6 मेंबर्ड रिंग. आणि हा जो काही इंटरमिजिएट फॉर्म होणार आहे त्याच्यामध्ये फॉर्म होतो त्याच्यामध्ये होतो SN2 अटॅक. याच्यामध्ये होणार आहे SN2 अटॅक, इंट्रामॉलिक्युलर SN2 अटॅक, इंट्रामॉलिक्युलर SN2 अटॅक आणि फॉर्म होणार इंटरमिजिएट. आणि एकदा का हा इंटरमिजिएट बनला अनस्टेबल की त्याच्यावरती होणार न्यूक्लिओफिलिक अटॅक. अनादर SN2 अटॅक बाय न्यूक्लिओफाइल. हे तुम्हाला एक्झाम्पल मी सांगताना कळेलच की काय होतंय ते. फक्त आता आपण कॅरेक्टरिस्टिक लिस्ट करतो की नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन रिॲक्शन ओळखायच्या कशा. तर नेबरिंग पार्टिसिपेशन ग्रुपच्या ज्या काही रिॲक्शन्स आहेत दोज आर व्हेरी फास्ट रिॲक्शन. इन सच रिॲक्शन्स 3, 4, 5 और 6 मेंबर्ड रिॲक्शन इंटरमिजिएट्स आर फॉर्म्ड अँड अनादर SN2 अटॅक ऑकर्स ऑन दॅट इंटरमिजिएट बाय न्यूक्लिओफाइल. याच्यामध्ये असतं रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. का तर दोनदा अटॅक होणार आहे तुमच्यावरती SN2. सबस्ट्रेटवरती पहिला SN2 अटॅक झाला, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. परत सेकंड टाइम अटॅक झाला, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. म्हणजे ओरिजिनल सबस्ट्रेट आणि फायनल प्रोडक्ट दोघांचं कन्फिगरेशन अबाउट कायरल सेंटर असणार आहे सेम. त्याला आपण म्हणतो रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. का तर बॅक टू बॅक 2 SN2 अटॅक्स चालू आहेत. पहिला SN2 अटॅक झाला, जॉमेट्री इन्व्हर्ट होणार. दुसरा SN2 अटॅक झाला, परत जॉमेट्री इन्व्हर्ट होणार. तर पहिली जॉमेट्री आणि प्रोडक्टमधली जॉमेट्री ती असणार आहे सिमिलर टाईपची. RS कन्फिगरेशन सिमिलर टाईपचं असणार आहे. त्याला आपण म्हणतो रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. आणि पार्टिसिपेट कोण करतं याच्यामध्ये? पहिला जो SN2 अटॅक करणार आहे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन्स कोण करणार आहेत? तर पार्टिसिपेशन करतायत सल्फाइड्स, इथर्स, ईस्टर्स, carboxylate ions,
amines and फिनिल ग्रुप. हे सगळे असे ग्रुप्स आहेत जे इलेक्ट्रॉन रिच ग्रुप्स आहेत की ज्यांच्याकडे काय आहे लोन पेअर किंवा ज्यांच्याकडे काय आहेत पाय बॉन्ड्स. दोज कॅन बी डिलोकलाइज. तर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये तुमच्याकडे जो पण काही असेल आपण म्हणणार की हा अल्फा कार्बन बीटा कार्बन गॅमा कार्बन डेल्टा कार्बन बीटा कार्बन गॅमा कार्बन डेल्टा कार्बन ह्यांना कोण अटॅच पाहिजे सल्फाइड्स इथर्स ईस्टर कार्बोक्सिलेट आयन्स अमाइन्स फिनिल ग्रुप. दोज कॅन अटॅक ऑन इलेक्ट्रोफिलिक कार्बन अँड कॅन फॉर्म 3, 4, 5 or 6 मेंबर्ड रिॲक्शन इंटरमिजिएट. त्या दोघांमध्ये डिफरन्स बघूयात आपण की रिॲक्शन होते कशी. पहिला तर आपण रेग्युलर सबस्ट्रेट घेऊयात SN2 मेकॅनिझमचा. आपल्याकडे रेग्युलर सबस्ट्रेट CH2 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 इकडे Cl CH2 CH2 CH3. तर आपला प्रायमरी कार्बन याची रिॲक्शन आपण केली विथ ॲक्वियस KOH. विथ ॲक्वियस KOH बरोबर याची रिॲक्शन झाली. इकडे होणार आहे SN2 अटॅक. इकडे SN2 अटॅक होणार. हा OH मायनस बॅक साईडने अटॅक करणार याच्यावरती क्लोरीन पेअर घेऊन निघून जाणार. कन्सर्टेड मेकॅनिझम सायमल्टेनियस बॉन्ड फॉर्मिंग बॉन्ड ब्रेकिंग. तर रिॲक्शन सिंगल स्टेपमध्ये होणार. आपल्याकडे फॉर्म होणार फायनल प्रोडक्ट विथ इन्व्हर्टेड जॉमेट्री फक्त झाली असेल इन्व्हर्ट याच्यामध्ये. आत्ता इकडे कायरल सेंटरच नाही त्यामुळे याच्यामध्ये काही इन्व्हर्जन वगैरे नाही. सध्या आपण बघतोय मेकॅनिझम की याच्यामध्ये OH आहे त्याने अटॅक केला प्रायमरी कार्बनवरती क्लोरीन पेअर घेऊन निघून गेला सायमल्टेनियसली कन्सर्टेड मेकॅनिझम SN2 मेकॅनिझम. आता सेकंड सबस्ट्रेट घेऊयात की जो याच्यापेक्षा फास्टर रिॲक्शन करतो. त्याच्यामध्ये काय डिफरंट आहे. तो सबस्ट्रेट आपल्याकडे अशा टाईपमध्ये फेनिल ग्रुप सल्फर अशा टाईपमध्ये घेऊयात आपण सबस्ट्रेट. त्यालाच मगाशी फक्त आपण अशा टाईपमध्ये रिप्रेझेंट केला. PHS CH2 CH2 तर आहेच इकडे CH2 CH2 क्लोरीन सल्फर आणि फिनिल रिंगला अटॅच असेल सल्फर. आणि हा सल्फर पुढे चेनला अटॅक इकडे CH2 CH2 Cl आणि सल्फरकडे असेल लोन पेअर. हा स्वतः एक न्यूक्लिओफाईल आहे. इकडे हा सल्फर याच्याकडे लोन पेअर्स आहेत. तर हा इंट्रामॉलिक्युलर न्यूक्लिओफाईल आहे. विदिन मॉलिक्युलमध्येच एक न्यूक्लिओफाईल प्रेझेंट आहे की जो हा इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करणार. इकडे हा बॉन्ड पोलर बॉन्ड आहे. कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचणार क्लोरीन ॲक्वायर्स पार्शियल निगेटिव्ह चार्ज. इथला कार्बन आहे त्याच्यावरती येणार आहे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. आता होणार आहे SN2 अटॅक इंट्रामॉलिक्युलर की हा सल्फर आहे हा लिव्हिंग ग्रुपच्या अपोजिट साईडने अटॅक करणार याच्यावरती बॅक साईड अटॅक केला बॅक अटॅक फर्स्ट SN2 अटॅक. तर पहिला इंट्रामॉलिक्युलर SN2 अटॅक होऊन जाईल आणि फॉर्म होऊन जाईल इंटरमिजिएट की जो फॉर्म होणार आहे 3 मेंबर्ड रिंग सल्फर CH2 CH2. तर इकडे आणि हा क्लोरीन पेअर घेऊन निघून गेला इकडे SN2 अटॅकमध्ये ॲज अ लिव्हिंग ग्रुप Cl मायनस. तर क्लोरीन पेअर घेऊन निघून गेला ॲज Cl मायनस आणि याची रिॲक्शन चालू आहे ॲक्वियस KOH बरोबर. तर सुरुवातीला इंट्रामॉलिक्युलर अटॅक झाला. हा न्यूक्लिओफाईल आहे त्याने अटॅक केला इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती क्लोरीन पेअर घेऊन निघून गेला 3 मेंबर्ड रिंग फॉर्म झाली. सल्फर इकडे पेअर शेअर केली हा कार्बन बरोबर CH2 सल्फर आणि हा जो सल्फर आहे ह्याला अटॅच आहे फिनिल ग्रुप. सल्फरवरती आला पॉझिटिव्ह चार्ज. हा आता एक एक्स्ट्रा बॉन्ड बनवला सल्फरने याच्याबरोबर हा CH2 इथला हा CH2 आणि क्लोरीन निघून गेला पेअर घेऊन. तर हा इंट्रामॉलिक्युलर इंटरमिजिएट फॉर्म झाला अनस्टेबल इंटरमिजिएट 3 मेंबर्ड रिंग हायली रिॲक्टिव्ह आणि म्हणून तर रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो. आता हा सल्फर आहे दोन्ही कार्बनचे इलेक्ट्रॉन खेचणार आहे. हा कार्बन आहे याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. हा कार्बन आहे याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आणि दोन्हीकडे स्टेरिकल हिंड्रन्स सेम आहे. हा पण CH2 हा पण CH2. तर आता जो येणार आहे OH दोघांवरती 50-50% अटॅक करू शकतो. हे जे ॲक्वियस KOH आहे त्याच्यामधला जो न्यूक्लिओफाईल आहे OH मायनस हा OH मायनस एक तर ह्या कार्बनवरती अटॅक करू शकतो CH2 ग्रुपवरती किंवा ह्या CH2 ग्रुपवरती.
CH2 CH2 पार्शली पॉझिटिव्हली चार्ज. तर दोन्ही कार्बन सेम इलेक्ट्रोफिलिक, दोघांवरती सेम स्टेरिकल हिंड्रन्स. तर हा OH आता बॅक साईडने अटॅक करणार, एक तर ह्या कार्बनवरती किंवा ह्या कार्बनवरती, दोघांवरती सेम अटॅक होणार, 50-50% अटॅक. तर सध्या आपण एकच अटॅक करूयात की आपण म्हणूयात की हा आला OH आणि या कार्बनवरती अटॅक केला इकडे. नाव दिस कार्बन विल हॅव 5 बॉन्ड्स आणि 5 बॉन्ड काही कार्बन बनवणार नाही इकडे. सायमल्टेनियस बॉन्ड, ब्रेकिंग बॉन्ड फॉर्मिंग होणार आहे. SN2 मेकॅनिझम, अजून एक SN2 मेकॅनिझम. तर इकडे एक SN2 मेकॅनिझम, बॅक अटॅक, इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन, परत SN2 बॅक अटॅक, परत इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. तर इकडे जे पण काही कन्फिगरेशन असेल तेच असेल फायनल प्रोडक्टमध्ये. दॅट्स वाय वेन नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेट्स द प्रोडक्ट ऑप्टेन इज विथ रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. ही फार इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक आहे NGP रिॲक्शनची. तर OHने अटॅक केला ह्या CH2 वरती, तर CH2ला बॉन्ड ब्रेक करावा लागेल. आता इथला सल्फर बरोबरचा ह्या दोघांमध्ये फॉर्म होणार बॉन्ड, ह्या दोघांमधला बॉन्ड ब्रेक होणार. सल्फर ही पेर परत खेचणार स्वतःकडे. तर इकडे फॉर्म होणार आहे PH ॲज इट इज. सल्फरच्या 2 लोन पेअर्स 1, 2. हा बॉन्ड ब्रेक झाला इथला. सल्फरनी पेअर स्वतःकडे खेचली. सल्फरला अटॅच CH2, CH2ला अटॅच OH. तर सल्फर हा बॉन्ड तुटला, सल्फरकडे गेला, लोन पेअर मिळाली. हा बॉन्ड CH2 आणि परत इथला CH2 आहे ॲज इट इज CH2, त्याला अटॅच झाला OH. तर ही पण एक न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे इन विच क्लोरीन इज सबस्टिट्यूटेड बाय हायड्रॉक्सिल ग्रुप OH. इथे पण सेम रिॲक्शन आहे. क्लोरीन इज सबस्टिट्यूटेड बाय हायड्रॉक्सिल ग्रुप OH. पण हा जो मध्ये इंटरमिजिएट फॉर्म झाला ड्यू टू पार्टिसिपेशन ऑफ नेबरिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, ही 3 मेंबर्ड रिंग फॉर्म झाली. आणि याच्यामुळे काय की रिॲक्शनचा रेट इन्क्रीज झाला. का तर हा हायली रिॲक्टिव्ह इंटरमिजिएट आहे. रिॲक्शनचा रेट इन्क्रीज झाला आणि फायनल प्रोडक्ट मिळाला आपल्याला विथ रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. ते नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन, की ज्यावेळेस नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेट करतोय, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनसाठी हा अल्फा कार्बन, बीटा कार्बन. तर बीटा कार्बनला आत्ता इकडे अटॅच आहे सल्फर, की याच्याकडे लोन पेअर आहे. तर बीटा कार्बन, गॅमा कार्बन, डेल्टा कार्बन यांच्याकडे पाहिजे ना आपल्याकडे इलेक्ट्रॉन रिच ग्रुप्स, लोन पेअरवाले किंवा ज्यांच्याकडे पाय बॉन्ड आहेत. असे सबस्ट्रेट आहेत की ज्यांच्यावरती इंट्रामॉलिक्युलर SN2 अटॅक होऊ शकतो. त्याच्यामध्ये होतं नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन, रिॲक्शनचा रेट इन्क्रीज होतो बॅक टू SN2 अटॅक्स. तर अशा टाईपचा जो सबस्ट्रेट आहे इकडे आपण म्हणूयात एक लिव्हिंग ग्रुप OTS, टॉक्झिलेट ग्रुप, विच इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. ऑक्सिजन, सल्फर, डबली बॉन्डेड ऑक्सिजन, फिनेल रिंग, CH3, निगेटिव्ह चार्ज. तर हा ज्या स्पेअर घेऊन निघून जाणार आहे इकडे, की आता टॉक्झिल ग्रुप आहे, हा कुठल्या तरी चेनला अटॅच इकडे. हा बॉन्ड आहे स्वतःकडे खेचणार आणि निघून जाणार. हा बॉन्ड स्वतःकडे खेचून निघून गेला. इट इज अ रेझोनन्स स्टॅबिलाइज लिव्हिंग ग्रुप. हे आपण SN1 SN2च्या फॅक्टर्समध्ये बघितलं, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ SN1 अँड SN2 मेकॅनिझम्स, की हा एक गुड लिव्हिंग ग्रुप आहे की ज्याच्यामध्ये हा लिव्हिंग ग्रुपवरचा निगेटिव्ह चार्ज आहे. इट गेट्स डिलोकलाइज ओव्हर ऑल 3 ऑक्सिजन ॲटम्स. इकडे ही पेअर टाकली, ऑक्सिजन पेअर इकडे खेचणार किंवा ऑक्सिजन ही पेअर इकडे खेचणार. तर निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज होणार 3 ऑक्सिजनवरती, हा बनणार स्टेबल. तर हा एक गुड लिव्हिंग ग्रुप आहे. की सपोज याची रिॲक्शन चालू आहे इथिल अल्कोहोल बरोबर. आपण बघा इथिल अल्कोहोल बरोबर रिॲक्शन घेऊ शकतो आपण CH3 CH2 C2H5OH. की इथिल अल्कोहोल बरोबर याची रिॲक्शन चालू आहे. हा न्यूक्लिओफाईल आहे. हा याच्यावरती अटॅक करेल इकडे, हा पेअर घेऊन निघून जाईल रिॲक्शनमधून. एक तर त्या टाईपमध्ये रिॲक्शन होऊ शकते.
किंवा न्यूक्लिओफाईल सिम्प्लिफाईड पाहिजे असेल तुम्हाला OH मायनस, काही फरक पडत नाही. फक्त काय त्या केसमध्ये इकडे अटॅच होणार OH आणि इथील अल्कोहोल घेतला तर इकडे अटॅच होणार OC2H5, इतर फॉर्म होणार. आपण बघितलं R एक लिव्हिंग ग्रुप आहे, आपण मुळात X आणि याची रिॲक्शन चालू आहे C2H5OH बरोबर. तर आपल्याला माहिती आहे हा बॅक साईडने अटॅक करणार, याच्यावरती हा पेअर घेऊन निघून जाणार, इकडून पेअर घेऊन निघून गेला R ऑक्सिजन, ऑक्सिजनला एक H अटॅच C2H5, ऑक्सिजनवरती पॉझिटिव्ह चार्ज हा, आणि एक जो निघून गेला तो रिमूव्ह करणार हा हायड्रोजन, आपल्याकडे फॉर्म होणार इथर ROC2H5. ते डिपेंड्स तुम्ही न्यूक्लिओफाईल कुठला घेतात. तर आपण इझी न्यूक्लिओफाईल एक सिंपल न्यूक्लिओफाईल घेऊयात OH मायनस, की याची रिॲक्शन OH मायनस बरोबर चालू आहे. तर हा जो सबस्ट्रेट आहे इट विल रिॲक्ट मच फास्टर दॅन सबस्ट्रेट लाईक दिस वन OTS. इकडे हा एक कार्बन ज्याला लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे, अल्फा कार्बन, बीटा कार्बन, आणि बीटा कार्बनला इकडे काहीच नाही आहे, CH3 ग्रुप रेग्युलर कार्बनचे. इकडे हा अल्फा कार्बन, बीटा कार्बन आणि बीटा कार्बनला फिनिल ग्रुप अटॅच, बीटा गॅमा डेल्टा फिनिल ग्रुप अटॅच आहे. तर इकडे होणार आहे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. हा दोघांपैकी कोण फास्टर रिॲक्शन करेल जर आपल्याला विचारलं तर आपण म्हणणार दिस विल रिॲक्ट फास्टर दॅन दिस सबस्ट्रेट. का? त्याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन होणार आहे. ही जी फिनिल रिंग आहे ही पार्टिसिपेट करणार आहे बॉन्डिंगमध्ये आणि फॉर्म करणार 3 मेंबर्ड अनस्टेबल रिंग याच्यामध्ये. तर बघूयात इकडे की होणार काय. तर या रिॲक्शनमध्ये स्टार्टला हे जे आहे याच्यामध्ये बॉन्ड होणार डिलोकलाइज. आपण अशा टाईपमध्ये दाखवूयात की पेअर इकडे शिफ्ट झाली याच्याकडे. पेअर जर याच्याकडे शिफ्ट झाली रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला मिळेल अशा टाईपमध्ये. एक रेझोनेटिंग स्ट्रक्चर ड्रॉ करूयात किंवा पेअर इकडे शिफ्ट करूयात आपण ह्या कार्बनवरती, म्हणजे 3 मेंबर्ड रिंग बनेल. हा कार्बन याच्यावरती अटॅक करेल, 3 मेंबर्ड रिंग फॉर्म होईल. ही पेअर आहे इकडे शिफ्ट झालेली दाखवूयात आपण. इथे शिफ्ट झाली तर हा एक बॉन्ड एक्झिस्टिंग CH2, हे एक CH2 आणि ह्याला एक लिव्हिंग ग्रुप अटॅच OTS विच इज अ गुड लिव्हिंग ग्रुप. आणि इकडे बॉन्ड शिफ्ट झाला या कार्बनवरती. दिस बॉन्ड्स आर ॲज इट इज. हा बॉन्ड इकडे शिफ्ट झाला, इथे आली एक पेअर निगेटिव्ह चार्ज आणि इकडे आला पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बनवरती. दॅट पॉझिटिव्ह चार्ज इज रेझोनन्स स्टॅबिलाइज. तर इकडे स्टॅबिलाइज होणार आहे. ही पेअर इकडे आली, चार्ज इकडे आला, ही पेअर इकडे आली, चार्ज इकडे आला. तर 3 सेंटरवरती हा पॉझिटिव्ह चार्ज होणार आहे डिलोकलाइज. तर आपण अशाही टाईपमध्ये दाखवू शकतो की तो जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा 3 सेंटरवरती डिलोकलाइज झाला. इकडे हा बॉन्ड इकडे आला की चार्ज येणार इकडे, आणि हा बॉन्ड इकडे आला की चार्ज येणार इकडे. तर पॉझिटिव्ह चार्ज आहे हा 3 सेंटरमध्ये झाला डिलोकलाइज आणि पुढे ॲज इट इज OTS आणि इकडे निगेटिव्ह चार्ज. तर दिस पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ॲक्ट्स ॲज अ न्यूक्लिओफाईल, की पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ह्या कार्बनवरती अटॅक करणार. हा त्याला OTS एक लिव्हिंग ग्रुप अटॅच आहे, इलेक्ट्रॉन खेचणारा ग्रुप अटॅच आहे. तर ह्या कार्बनवरती आहे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. तर ही जी पेअर आहे याच्यावरती अटॅक करणार इकडे, याच्यावरती अटॅक केला की हा पेअर घेणार आणि निघून जाणार रिॲक्शनमधून. 3 मेंबर्ड रिंग फॉर्म होणार आपल्याकडे. इंट्रामॉलिक्युलर SN2 अटॅक, नेबरिंग ग्रुपचा अटॅक झाला याच्यामध्ये SN2 अटॅक इंट्रामॉलिक्युलर. तर आपल्याकडे फॉर्म झाला इकडे पॉझिटिव्ह चार्ज CH2 ग्रुप ॲज इट इज, इकडे एक CH2 ग्रुप ॲज इट इज, आणि ह्या दोघांमध्ये फॉर्म झाला एक बॉन्ड. 3 मेंबर्ड रिंग फॉर्म झाली इकडे. ते फॉर्म झाला एक बॉन्ड, हा पेअर घेऊन निघून गेला. प्लस टॉझिलेट आयन OTS मायनस गुड लिव्हिंग ग्रुप, हा गेला निघून. आता आपला जो न्यूक्लिओफाईल आहे OH मायनस तो अटॅक करणार आहे. एक तर ह्या कार्बनवरती अटॅक करेल किंवा ह्या कार्बनवरती, इकडे तर काही अटॅक करणार नाही. हे स्टेरिकली इझिली ॲक्सेस होतील, याच्यावरती अटॅक होणार आहे, इकडे अटॅक होणार नाही. इकडे अटॅक झाला इथला कार्बन बनून जाईल sp3 हायब्रिडाइज. आत्तासुद्धा sp3 हायब्रिडाइज. तर ॲरोमॅटिसिटी आत्ता डिस्टर्ब झाली, डिस्ट्रॉय झाली ॲरोमॅटिसिटी.
याच्यामध्ये ॲरोमॅटिसिटी रिस्टोर होणार आहे, कंपाऊंड बनणार आहे स्टेबल. तर एक तर हा बॉन्ड परत आला पाहिजे रिंगमध्ये किंवा हा बॉन्ड परत आला पाहिजे रिंगमध्ये. तर OH मायनस आहे तो अटॅक करणार आता ह्या मॉलिक्यूलवरती की जो एक इंटरमिजिएट आहे, 3 मेंबर्ड रिंग फॉर्म झाली, रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाली. तर याच्यावरती अटॅक झाला काय, याच्यावरती अटॅक झाला काय, दोन्ही सेमच आहे. दोन्ही कार्बन आहेत स्टेरिकली सिमिलर हिंड्रन्स क्रिएट करतात का, तर दोघांनाच फक्त HH अटॅच आहे. तर आता जो OH मायनस आहे ह्या कार्बनवरती अटॅक करेल किंवा ह्या कार्बनवरती अटॅक करेल, कुणावरती पण अटॅक करेल, 50-50% अटॅक OH मायनस. तर सेकंड SN2 अटॅक आपण म्हणूयात की अटॅक झाला ह्या कार्बनवरती, SN2 अटॅक. ह्या कार्बनवरती अटॅक झाला, हा कार्बन काही 5 बॉन्ड बनवणार नाही, हा बॉन्ड आहे परत शिफ्ट होणार रिंगमध्ये आतमध्ये माघारी. आपल्याकडे फॉर्म झाला कंपाऊंड, ॲरोमॅटिसिटी झाली रिस्टोर. एक्झिस्टिंग बॉन्ड्स इकडे एक फॉर्म झाला बॉन्ड इकडे, आणि हा जो कार्बन आहे इकडे CH2 अटॅच, इकडे CH2 अटॅच, CH2 CH2, हा CH2 आणि हा CH2 ला अटॅच OH. त्याच्यामध्ये झालं नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन की आधी फॉर्म झाली 3 मेंबर्ड रिंग. हे आपण डायरेक्ट इथेही दाखवतो अशा स्टेटमध्ये की हा जो पाय बॉन्ड आहे इलेक्ट्रॉन रिच बॉन्ड, डिलोकलाइज इलेक्ट्रॉन, हे डिलोकलाइज इलेक्ट्रॉन अटॅक करणार याच्यावरती, आणि याच्यावरती अटॅक केला इकडे त्या दोघांमध्ये क्रिएट होणार बॉन्ड, इकडे येणार पॉझिटिव्ह चार्ज. 3 मेंबर्ड रिंग फॉर्म झाली, परत बॅक टू बॅक अजून एक SN2 अटॅक, फायनल सबस्टिट्यूशन प्रोडक्ट. त्याला परंतु नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. दरवेळेस 3 मेंबर्डच रिंग फॉर्म होईल असं काही गरजेचं नाही. डिपेंड्स. अजून एखादा सबस्ट्रेट घेऊयात आपण, पण सबस्ट्रेट कन्सिडर करूयात अशा टाईपमध्ये. इतर घेऊयात ऑक्सिजन. ऑक्सिजनला मिथिल ग्रुप अटॅच आहे, CH3 ग्रुप, OMe, CH3 ग्रुप. ऑक्सिजनकडे 2 पेअर्स, इलेक्ट्रॉन रिच 1 2 3 4 5, आणि इकडे घेऊयात क्लोरीन, लिव्हिंग ग्रुप विच इज अ गुड लिव्हिंग ग्रुप, किंवा ब्रोमीन घ्या, आयोडीन घ्या, काही फरक पडत नाही, ब्रोमीन घेऊयात विच इज ऑल्सो गुड लिव्हिंग ग्रुप. अल्फा कार्बन, बीटा कार्बन, गॅमा कार्बन, डेल्टा कार्बन, इकडे एक CH3 ग्रुप, आणि याची रिॲक्शन चालू आहे आपल्याकडे. कन्सिडर करूयात ॲसिटेट आयन बरोबर, CH3 C डबली बॉन्डेड ऑक्सिजन O मायनस, ॲसिटेट आयन. ते एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे. ॲसिटेट आयन आहे, न्यूक्लिओफाईल आहे, इकडे इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे, गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हा काही गुड लिव्हिंग ग्रुप नाही, OMe. इकडे जर हा पेर घेऊन निघून गेला तर हा निघून जाईल ॲज अ मिथॉक्साइड आयन विच इज बॅड लिव्हिंग ग्रुप कम्पेअर्ड टू Br मायनस. Brचा साईज मोठा, चार्ज ब्रोमीनवरती होणार, डिलोकलाइज, तर हा गुड लिव्हिंग ग्रुप आहे. हा इकडे बॅड लिव्हिंग ग्रुप आहे. नाही तर अटॅक आत्ता कुठेही होऊ शकतो याचा. एक तर याच्यावरती अटॅक होऊ शकतो, इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे, हा पण एक इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे का, तर ह्याला पण एक इलेक्ट्रॉन विड्रॉविंग ग्रुप अटॅच आहे. तर याच्यावरचा जो पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, इकडे पण ह्या कार्बनवरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, पण हा एक गुड लिव्हिंग ग्रुप आहे. आणि हे सेंटर स्टेरिकली लेस हिंडर्ड आहे, इझिली ॲक्सेसिबल आहे, हे स्टेरिकली हिंडर्ड आहे थोडंसं. हा सेकंडरी कार्बन आहे, हा इकडे प्रायमरी कार्बन आहे. तर ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये इट इज अ सबस्टिट्यूशन रिॲक्शन in which this acetate ion will attack on this electrophilic carbon and bromine gets substituted by this acetyl group. हा ऑक्सिजन अटॅच होणार आहे इकडे आणि ईस्टर फॉर्म होणार आहे, का ते इकडे एक अल्किल ग्रुप अटॅच होणार आहे, हा बिगर चेन ईस्टर फॉर्म होणार आहे. ही एक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे, पण याच्यामध्ये होणार आहे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. का तर हे इंट्रा मॉलिक्युलर, इकडे आत एक गुड न्यूक्लिओफाईल प्रेझेंट आहे, ऑक्सिजन ज्याला मिथिल ग्रुप अटॅच आहे, इतर आहे O मिथिल ग्रुप CH3. तर इकडे होणार आहे बॅकसाइड अटॅक, सुरुवातीला इंट्रामॉलिक्युलर अटॅक, की याच्यामध्ये काय होणार, हा जो कार्बन आहे ज्याच्यावरती पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथला कार्बन ही ऑक्सिजन पेअर घेणार आणि याच्यावरती अटॅक करणार, इंट्रामॉलिक्युलर बॅकसाइड अटॅक, SN2 अटॅक, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन, ब्रोमीन पेअर घेऊन निघून जाणार इकडे. तर रिंग फॉर्म झाली किती मेंबर्ड बघूयात, CH2 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 CH4 ऑक्सिजन, 5 मेंबर्ड रिंग फॉर्म होणार. हा ऑक्सिजन अटॅच होणार इकडे येऊन,
तर नंबरिंग करून घेऊयात टू कीप ट्रेसेस ऑफ कार्बन्स अँड अदर ग्रुप्स. चला आपण म्हणूयात फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन आणि फोर्थ कार्बनला एक OCH3 ग्रुप अटॅच. तर सध्या हा जो ग्रुप आहे इकडे आपल्याकडे CH2 ग्रुप, लेट्स कॉल इट ॲज अ CH2 ग्रुप, फर्स्ट ग्रुप. ब्रोमीन पेअर घेऊन निघून गेला, मायनस Br मायनस, त्यांनी पेअर घेतली तो निघून गेला. हा सेकंड स्टेपमध्ये येणार आहे अटॅक करायला. आता इंट्रामॉलिक्युलर अटॅक झाला, SN2 अटॅक, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशननी. फर्स्ट कार्बन CH2, सेकंड कार्बन CH2, सेकंड कार्बन CH2, थर्ड CH2, CH2, फोर्थ CH, फोर्थ कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन आणि फोर्थ कार्बनला एक फिफ्थ कार्बन अटॅच आहे CH3 ग्रुप, फिफ्थ कार्बन. आणि फोर्थ कार्बनला अटॅच आहे ऑक्सिजन. फोर्थ कार्बनला एक अटॅच आहे ऑक्सिजन, ऑक्सिजनला एक अटॅच आहे CH3 ग्रुप. ऑक्सिजनची एक लोन पेअर, एक लोन पेअर, एक CH3 ग्रुप, एक लोन पेअर शेअर केली फर्स्ट कार्बन बरोबर, एक लोन पेअर शेअर केली इकडे फर्स्ट कार्बन बरोबर. तर इकडे फॉर्म झाला एक बॉन्ड, कोऑर्डिनेट बॉन्ड. ऑक्सिजननी पेअर केली याच्याबरोबर शेअर, याच्यावरती काही चार्ज नाही डेव्हलप झाला का, तर ब्रोमीन इकडे पेअर घेऊन निघून गेला. ऑक्सिजनवरती डेव्हलप झाला इकडे पॉझिटिव्ह चार्ज. ही फॉर्म झाली 5 मेंबर्ड रिंग, 1 2 3 4 5 मेंबर्ड रिंग. आणि आता अटॅक करायला येऊन जाईल सेकंड स्टेपमध्ये ॲसिटेट आयन, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज, कार्बन डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3, न्यूक्लिओफाईल. अजून एक SN2 अटॅक, पहिला इंट्रामॉलिक्युलर SN2 अटॅक, याच्यामध्ये सेकंड SN2 अटॅक. तर फायनल प्रोडक्ट मिळणार विथ रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. आणि आता अटॅक होणार आहे एक तर ह्या कार्बनवरती. आता दोन चॉईसेस की अटॅक कुठे होणार. हा ऑक्सिजन ह्या एक कार्बनला अटॅच आहे, हा एक कार्बनला अटॅच आहे, पण हा जो कार्बन आहे हा स्टेरिकली हिंडर्ड आहे. इकडे एक CH3 ग्रुप आहे, हा स्टेरिकली लेस हिंडर्ड कार्बन आहे. तर इकडे अटॅक झाला ह्या कार्बनवरती, ह्या कार्बनचे 5 बॉन्ड बनतील. 5 बॉन्ड बनवत नाही, ऑक्सिजन ही पेअर स्वतःकडे खेचणार. इकडे आपल्याकडे फॉर्म होणार SN2 प्रोडक्ट, CH3 ऑक्सिजन ॲज इट इज, CH3 ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या 2 पेअर्स, एक पेअर माघारी मिळाली. ऑक्सिजनला CH अटॅच, CHला एक CH3 अटॅच. चेन ओपन झाली. आता ही पेअर याच्याकडे खेचली, चेन झाली ओपन. CH3O CH CH3 CH2 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 फायनल CH2. फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन. CH3O CH CH3 CH2 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 CH3O CH CH3 CH2 CH2 CH2. आणि इथल्या CH2ला अटॅच झाला येऊन ॲसिटेट आयन, ऑक्सिजन C डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3. हिस्टर फॉर्म झाला फायनली बाय नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. अटॅक तर इथेही होऊ शकतो, याचा अटॅक इथल्या कार्बनवरती पण होऊ शकतो की ह्याने अटॅक केला ह्या कार्बनवरती. पण एक SN2 मेकॅनिझम आहे, बॅक साईड अटॅक आहे. SN2 मेकॅनिझममध्ये आपण प्रिफर करतो स्टेरिकली लेस हिंडर्ड कार्बन ॲटम्स. हा स्टेरिकली लेस हिंडर्ड आहे, ते फक्त 2 H आहेत. हा जो कार्बन आहे त्याला एक H आहे, एक CH3 ग्रुप आहे. इथला कार्बन आहे, ह्याला एकच कार्बन अटॅच आहे, हा सध्या प्रायमरी कार्बन आहे. इथला कार्बन आहे CH2 CH3, हा सेकंडरी कार्बन आहे. तर SN2 मध्ये आपण प्रायमरी कार्बन जास्त प्रिपेअर करतो सेकंडरी कार्बनपेक्षा. तर मॅक्झिमम अटॅक इथे होणार आहे. अटॅक तर इथेही होऊ शकतो. इथे अटॅक झाला तर ऑक्सिजन ही पेअर घेणार स्वतःकडे. तर त्या केसमध्ये प्रोडक्ट बनला असता आपला अशा टाईपमध्ये CH3 ऑक्सिजन C, CH3 ऑक्सिजन CH2. आता हा बॉन्ड ऑक्सिजननी स्वतःकडे खेचला, इकडे हा बॉन्ड ब्रेक झाला. ही पेअर खेचली ऑक्सिजननी, ऑक्सिजनचा चार्ज निघून गेला. CH3 ऑक्सिजन CH2.
देन CH2, CH2, CH, to which CH3 is attached. Then हा CH आहे, ह्याला अटॅच झाला हा ग्रुप, ऑक्सिजन कार्बन डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3. तर प्रोडक्ट बनणार आहेत दोन. प्रोडक्ट हा एक बनेल जर अटॅक झाला ह्या कार्बनवरती, फर्स्ट कार्बनवरती. अटॅक जर झाला फोर्थ कार्बनवरती तर हा प्रोडक्ट बनणार आहे. प्रोडक्ट तर दोन बनणार आहेत, फक्त अटॅक जास्त कुठे होणार आहे, प्रायमरी सबस्ट्रेटवरती. का ते स्टेरिकली लेस हिंडर्ड आहे, हा बनणार आहे मेजर प्रोडक्ट. मॅक्झिमम तर तोच बनणार आहे, का तर न्यूक्लिओफाईल पण एक बल्कियर न्यूक्लिओफाईल आहे आणि इकडे स्टेरिकल हिंड्रन्स आहे. तर बल्कियर न्यूक्लिओफाईल ह्या कार्बनपर्यंत जास्त पोचणार नाही, तर मॅक्झिमम अमाऊंटमध्ये हाच बनणार आहे इकडे बॅकसाईड अटॅकने. हा बनणार नाही इकडे, कमी बनणार, बनू शकतो फक्त हा बनणार आहे कमी. तर अशा टाईपमध्ये होऊ शकते रिॲक्शन की अटॅक कुठेही होऊ शकतो, डिपेंड्स. हे एक तर अटॅक झाला ह्या कार्बनवरती, ऑक्सिजननी ही पेअर खेचली, किंवा अटॅक झाला ह्या कार्बनवरती, ऑक्सिजननी ही पेअर खेचली. आणि नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये होऊ शकतं रिअरेंजमेंट ऑफ कार्बन स्केलेटन. तुम्ही जर रिॲक्शन मेकॅनिझम नीट बघितलं सगळीकडे तर कार्बनचं स्केलेटन चेंज होतं ज्यावेळेस अटॅक वेगवेगळ्या कार्बनवरती होतं. अटॅक जर झाला याच्यावरती तर हा प्रोडक्ट बनला. इकडे CH3O CH, कुठला कार्बन अटॅच झाला ऑक्सिजनला, फोर्थ कार्बन. ऑक्सिजनला कार्बन कुठला अटॅच झाला आहे, फोर्थ. जर अटॅक झाला ह्या कार्बनवरती ती पेअर ऑक्सिजननी खेचली, CH3O फोर्थ कार्बन ऑक्सिजनला अटॅच झाला. तेच जर झाला हा अटॅक याच्यावरती फोर्थ कार्बनवरती तर ऑक्सिजननी ही पेअर स्वतःकडे खेचली, हा बॉन्ड तुटला. आता हा जो ऑक्सिजन आहे तो कुणाला अटॅच झाला, फर्स्ट कार्बनला. तर इथे हा बाळा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, ते रिअरेंज प्रोडक्ट आहेत. इकडे ऑक्सिजन आहे फोर्थ कार्बनला अटॅच आहे, इकडे तोच ऑक्सिजन आहे फर्स्ट कार्बनला अटॅच आहे. आणि हा जो आपला ओरिजिनल रिॲक्टंट होता इकडे, याच्यामध्ये जो हा ऑक्सिजन आहे हा फोर्थ कार्बनला अटॅच आहे. म्हणजे अशा टाईपमध्ये इकडे हे ऑक्सिजनची अटॅचमेंट चालू आहे स्टेरिओकेमिस्ट्रीने. ऑक्सिजनची अटॅचमेंट की कार्बन स्केलेटन होतं आहे चेंज. हा ऑक्सिजन फोर्थ कार्बनला अटॅच आहे, जसा हा होता सबस्ट्रेटमध्ये अटॅच. आता काय झालं, इकडे ऑक्सिजन आहे फर्स्ट कार्बनला अटॅच झाला. का तर अटॅक न्यूक्लिओफाईलचा फोर्थ कार्बनवरती होतोय का फर्स्ट कार्बनवरती होतोय, त्याच्यावरती डिपेंडंट आहे हा ऑक्सिजन कुणाबरोबर निघून जाणार, फर्स्ट कार्बन बरोबर निघून जाणार, काही पेअर घेऊन फोर्थ कार्बन बरोबर निघून जाणार. तर याच्यामध्ये होऊ शकतं रिअरेंजमेंट. नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये कार्बन स्केलेटन आहे, कार्बन स्केलेटन होऊ शकतं रिअरेंज. आपण अशा टाईपमध्ये कन्सिडर करूयात, CH3 सल्फर, CH2 CH2 Cl, लिव्हिंग ग्रुप. हा जो कार्बन आहे ह्याला आपण म्हणूयात कार्बन 14 आयसोटोपिक कार्बन, आणि हा जो कार्बन आहे ह्याला आपण म्हणूयात कार्बन 12 हॅबिटंट आयसोटोप ऑफ कार्बन, कार्बन 12. तर कार्बनच्या आत्ता दोन आयसोटोप्स आहेत चेंजमध्ये. हा डिफरंट कार्बन आहे C14, हा डिफरंट कार्बन आहे C12. आपण बघणार आहे की हा सल्फर कुणाबरोबर राहतो. ओरिजिनल रिॲक्टरमध्ये हा सल्फर आहे C12 बरोबर आहे, फायनल प्रोडक्टमध्ये हा सल्फर C14 बरोबर पण जाऊ शकतो. का तर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये कार्बन स्केलेटन होऊ शकतं चेंज. तर बघा की ह्याची रिॲक्शन आपण करणार आहे OH मायनस बरोबर म्हणूयात. OH मायनस बरोबर याची रिॲक्शन चालू आहे, किंवा अल्कोहोल बरोबर याची रिॲक्शन चालू आहे. एखादी आपण म्हणूयात याची रिॲक्शन चालू आहे CH3OH बरोबर अल्कोहोल. तर ओव्हरऑल रिॲक्शनमध्ये प्रोडक्ट कुठल्या टाईपमध्ये फॉर्म होणार आहे, हा ऑक्सिजन ह्या कार्बनवरती अटॅक करणार, इलेक्ट्रोफिलिक कार्बन लिव्हिंग ग्रुप पेअर घेऊन निघून जाणार. तर कार्बनची चेन काय असेल ते CH2, हा क्लोरीन पेअर घेऊन निघून गेला ॲज Cl मायनस, एक पेअर खेचलेली Cl मायनस, आणि हा CH2 इथला त्याला कोण येऊन अटॅच झाला, हा ऑक्सिजन, त्याला एक H अटॅच, आणि अजून एक कोण CH3, ऑक्सिजनवरती चार्ज पॉझिटिव्ह. आता हा Cl मायनस हा ॲसिडिक H काढून घेणार इथला, ही पेअर शिफ्ट होणार परत ऑक्सिजनकडे.
म्हणजे फायनल प्रोडक्टमध्ये OCH3 ग्रुप अटॅच होणार आहे. जो फायनल प्रोडक्ट बनणार आपला त्याच्यामध्ये हा जो CH2 आहे त्याला अटॅच होणार आहे हा OCH3 ग्रुप आणि हा H निघून जाणार Cl बरोबर ॲज HCl. तर रिॲक्शन होणार आहे ही. तर याच्यामध्ये होतं नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. आता आमच्याकडे जो इकडे दिसतो आम्हाला सल्फर याच्याकडे लोन पेअर क्लोरीनने याचे इलेक्ट्रॉन खेचले की याच्यावरती आला पार्शल पॉझिटिव्ह चार्ज, क्लोरीनवरती पार्शल निगेटिव्ह चार्ज, इलेक्ट्रोफिलिक कार्बन, न्यूक्लिओफिलिक ग्रुप. तर न्यूक्लिओफिलिक ग्रुप ह्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करणार बॅक साईड SN2 अटॅक. हा जो लिव्हिंग ग्रुप आहे त्याच्या अपोजिट साईडने SN2 अटॅक झाला, लिव्हिंग ग्रुप पेअर घेऊन निघून झाला तर काय फॉर्म झालं बघूया आता. तर एक SN2 मेकॅनिझम झालं इंट्रामॉलिक्युलर. SNI मेकॅनिझम डिफरंट. सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक इंट्रामॉलिक्युलर इन विच सेम साइड अटॅक टेक्स प्लेस. इकडे बॅक साइड अटॅक आहे तर हे SN2 मेकॅनिझम आहे इंट्रामॉलिक्युलर. CH3 ग्रुप ॲज इट इज सल्फर विथ ओनली वन लोन पेअर. का तर एक तर शेअर केली याच्याबरोबर, इकडे एक लोन पेअर शेअर केली CH2. हा 14 कार्बन हा पेअर घेऊन निघून गेला. याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आला त्याला लोन पेअर मिळाली तर याच्यावरती काही चार्ज नाही. SN2 मेकॅनिझम. हा एक CH2 कार्बन 12 आयसोटोप आणि सल्फरवरती डेव्हलप झाला पॉझिटिव्ह चार्ज. सल्फरने एक लोन पेअर याच्याबरोबर शेअर केली, क्लोरीन पेअर घेऊन निघून गेला Cl मायनस आणि हा लिव्हिंग ग्रुप आपला प्लस Cl मायनस. तर ओव्हरऑल सगळं न्यूट्रल. आधी पण काही चार्ज नव्हता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, तर सगळे इलेक्ट्रॉन बरोबर ठेवलेत आपण. आता याच्यामध्ये अटॅक होणार आहे. कोण घेतला होता आपण न्यूक्लिओफाईल मिथिल अल्कोहोल CH3OH चा. तर अटॅक आता होताना दोन प्रोबॅबिलिटीज आहेत की अटॅक होऊन जाईल याच्यावरती किंवा अटॅक होऊन जाईल याच्यावर. CH3OH CH3OH. तर हा जो न्यूक्लिओफाईल आहे एक तर ह्या कार्बनवरती अटॅक करेल आणि आता दोघांचा स्टेरिकल हिंड्रन्स सेम आहे. हा CH2 ग्रुप हा CH2 ग्रुप दोघांचा स्टेरिकल हिंड्रन्स सेम. लिव्हिंग ग्रुप इकडे अपोजिट साईडला. तर इथून हा ऑक्सिजन बॅक साईडने अटॅक करेल ह्या कार्बनवरती किंवा ऑक्सिजन बॅक साईडने अटॅक करेल ह्या कार्बनवरती. तर ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनने अटॅक केला इकडे C14 कार्बनवरती बॅक अटॅक. आणि चान्सेस काय हा अटॅक होण्याचे 50% आणि हा अटॅक होण्याचे चान्सेस पण काय सेम 50%. का तर दोघेही कार्बन आहेत आत्ता आयडेंटिकल आहेत. CH2 ग्रुप्स आयडेंटिकल मीन्स इन टर्म्स ऑफ स्टेरिकल हिंड्रन्स. CH2 सेम स्टेरिकल हिंड्रन्स, सेम चान्सेस ऑफ न्यूक्लिओफिलिक अटॅक. तर याच्यावरती जर अटॅक झाला तर ही पेअर सल्फर स्वतःकडे खेचणार, कार्बन नाही खेचणार स्वतःकडे. कार्बनवरती निगेटिव्ह चार्ज होईल C मायनस, बॅड लिव्हिंग ग्रुप सध्या तरी. तर ऑक्सिजन याच्यावरती अटॅक करणार, इथल्या कार्बनचे 5 बॉन्ड बनणार, 5 बॉन्ड हा कार्बन बनवत नाही, हा पेअर स्वतःकडे खेचणार इकडे. तर हा बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि याच्याकडे येणार पेअर निघून आली. तर CH3S ह्या सल्फरला आता C12 अटॅच आणि हा C12ला C14 अटॅच आणि C14ला अटॅच होणार CH3O. हा H निघून जाणार Cl बरोबर, मग अशी दाखवलं तसं. तर आत्ता रिॲक्शनमध्ये बनणार काय CH3 सल्फर, सल्फरच्या 2 पेअर्स आणि सल्फरला अटॅच कोण CH2 आणि हा कार्बन स्वीटल कार्बन, देन अगेन CH2 C14 कार्बन आणि याला अटॅच OCH. H निघून गेला तो Cl बरोबर. तर कार्बन स्केलेटन आहे त्याच्यामध्ये झाला चेंज. हा सल्फर आधी C12ला अटॅच होता, आता कुणाला अटॅच आहे C12लाच अटॅच आहे. तर आहे तसंच राहिलं, याच्यामध्ये काही चेंज झाला नाही. आता दुसरी प्रोबॅबिलिटी, हे झालं अशा टाईपमध्ये नोट करून ठेवा की अटॅक असा झाला तर ते बनणार आहे. आता दुसरा अटॅक करूया आता की सपोज CH3OH ने अटॅक केला ह्या C12 कार्बनवरती. का तर अटॅक याच्यावरती होऊ शकतो, याच्यावरती होऊ शकतो. का तर लिव्हिंग ग्रुप इकडे दोघांना अटॅच.
याच्यावरती अटॅक झाला, ह्या कार्बनचे 5 बॉन्ड बनतील. 5 बॉन्ड हा बनवत नाही, सल्फर एक पेर स्वतःकडे खेचणार. सल्फरनी ही पेर स्वतःकडे खेचली की हा बॉन्ड ब्रेक झाला. आता काय फॉर्म झालं? CH3. देन सल्फर, 2 लोन पेर सल्फरच्या. सल्फरला अटॅच कोण आहे आता? हा CH2 विच इज C14. C14 ला अटॅच परत हा CH2, C12. आणि ह्याला कोण अटॅच आहे? ऑक्सिजन. ऑक्सिजनला अटॅच CH3. हा ऑक्सिजनला जो H अटॅच असेल इकडे पॉझिटिव्ह चार्ज, हा Cl मायनस येणार, हे काढून गेलं. त्याचं आत्ता काही नाही जास्त कौतुक इथे. तर हा एक बनला प्रोडक्ट. आणि दोन्हीकडे चान्सेस काय होते? 50-50%. का तर दोन्हीकडे स्टेरिकल हिंड्रन्स होता सेम. इथला आणि इथला स्टेरिकल हिंड्रन्स होता सेम. दोन्हीकडे अटॅक झाला 50-50%. एक तर हा प्रोडक्ट बनला ज्याच्यामध्ये सल्फर C12 ला अटॅच आहे, आणि हा एक प्रोडक्ट बनला ज्याच्यामध्ये सल्फर C14 ला अटॅच आहे. आणि दोन्ही फॉर्म व्हायचे चान्सेस काय? 50-50%. तर दोघांचं फॉर्म होणार आहे इक्विमोलर मिक्सचर. तेच जर असतं आपल्याकडे अशा टाईपमध्ये की एखादा कार्बन C14 आणि C12 मधला, एखादा कार्बन अराउंड जो ग्रुप चेंज असते, आपण म्हणत की इथला जो C12 आहे, हा C12 ला अटॅच असता अजून एखादा ग्रुप, मिथिल ग्रुप CH3. तर इकडे स्टेरिकल हिंड्रन्स इन्क्रीज झाला. हा जो C12 आहे हा इंटरमिजिएट, हे सगळं आहे तसं. हा C12 आहे, ह्याला एक H अटॅच आहे आणि अजून एक कोण अटॅच आहे? CH3. हा C12. आता प्रोडक्ट काय बनेल ते बघूयात आपण. आता अटॅक काय होणार नाही 50-50%. का तर ही सेकंड स्टेपची जी रिॲक्शन आहे हा पण एक एसेंट टू अटॅक आहे, बॅकसाइड अटॅक आहे, विच प्रिफर्स स्टेरिकली लेस हिंडर्ड कार्बन ॲटम. अँड नाव दिस C14 इज स्टेरिकली लेस हिंडर्ड दॅन C12. का तर C12 ला अजून एक मिथिल ग्रुप अटॅच आहे एक्स्ट्रा, इकडे स्टेरिकल हिंड्रन्स क्रिएट झाला. हा न्यूक्लिओफाईल इझिली ह्या कार्बनवरती अटॅक करेल दॅन अटॅकिंग ऑन C12 कार्बन. तर आता ह्याच्यावरती अटॅक जास्त होणार आहे. आपण म्हणात की एने अटॅक केला याच्यावरती तर सल्फर ही पेर इकडे खेचणार, सल्फर पेर स्वतःकडे खेचून टाकणार. तर हा अटॅक होणार आहे जास्त. आपण म्हणत मेजर अटॅक. इकडे जास्त अटॅक होणार आहे. आणि इकडे जास्त अटॅक झाला की सल्फरनी ही पेर स्वतःकडे खेचली इकडची, कार्बन नाही पेर खेचत. हा तर बॉन्ड हा ब्रेक झाला. सल्फरला लोन पेर माघारी मिळाली. CH3S हा बॉन्ड ब्रेक झाला. सल्फरला अटॅच C12 कार्बन ॲज इट इज. C12 कार्बनला एक CH3 ग्रुप अटॅच. C12 कार्बन CH3 ग्रुप. CH परत इकडे एक CH2 14 कार्बन ज्याला OCH3 अटॅच. हा तर हा बनणार आहे पुढे मेजर प्रोडक्ट. आता 50-50% अटॅक आहे, हा बनेल मेजर प्रोडक्ट. आणि हा बनेल मायनर. का तर इकडे अटॅक कमी होणार आहे. आता इकडे कमी अटॅक होणार आहे, मायनर अटॅक होणार आहे. का ते स्टेरिकली जास्त हिंडर्ड आहे. तर इकडून अटॅक झाला याच्यावरती की सल्फर हा बॉन्ड स्वतःकडे खेचणार. सल्फरनी बॉन्ड स्वतःकडे खेचला. CH3 सल्फर 2 लोन पेर्स C14 ला अटॅच. सल्फर C14 C12 ला अटॅच. C14 C12 ला अटॅच. आणि हा जो C12 आहे त्याला एक CH3 ग्रुप. C12 ला एक CH3 ग्रुप आहे C12. आणि C12 ला अटॅच होणार हा ऑक्सिजन न्यूक्लिओफाईल मधला CH3. त्या 2 प्रोबॅबिलिटीज आहेत. एक तर तो प्रोडक्ट बनेल किंवा हा प्रोडक्ट बनेल, पण दोघंही 50-50% किंवा इक्विमोलार फॉर्म होणार नाहीत. तो बनेल मेजर आणि हा बनेल मायनर. आणि इकडे दिसतंय की कार्बनचं स्केलेटन चेंज झालं आहे. इथे अटॅचमेंट अशा टाईपची की सल्फर कुणाला अटॅच आहे चेक करा इकडे, आणि इकडे सल्फर कुणाला अटॅच. का तर ही जी रिंग अटॅच फॉर्म झाली इकडे इंटरमिजिएट, त्याच्यामध्ये हा कार्बनवरती अटॅक होऊ शकतो किंवा अटॅक होऊ शकतो ह्या कार्बनवरती, डिपेंड्स. त्याला आपण म्हणतो नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. आणि नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये काय होऊ शकतं अजून
रिअरेंजमेंट, की तुमचा जो लास्ट न्यूक्लिओफाईल आहे तो कुठे अटॅच झाला. हा OCH3 अटॅच होणार होता कुठे, Cl हा लिव्हिंग ग्रुप होता, हा निघून जाणार होता आणि याच्या जागेवरती कोण येणार होतं, OCH3. पण हा निघून गेला तिथेच OCH3 अटॅच झाला C14ला, असं नाही झालं. इथे झालं ते की Cl जिथून निघून गेला त्या C14ला अटॅच झाला OCH3. इथे ते नाही झालं. इथे Cl निघून गेला C14 पासून, पण OCH3 कोणाला अटॅच झाला, C12ला. त्याला आपण म्हणतो रिअरेंजमेंट. तर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये अजून काय होऊ शकतं, रिअरेंजमेंट होऊ शकते. रिअरेंजमेंट. नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमध्ये अजून एक एक्झाम्पल असतं अशा टाईपमध्ये. सायक्लोहेक्झेन आणि सायक्लोहेक्झेनला अटॅच आहे एक गुड लिव्हिंग ग्रुप, टॉझिल ग्रुप OTS, आणि ह्याला अपोजिट साईडने एक अटॅच आहे इकडे O ॲसिटिल. हे तर माहितीच आहे आपल्याला, ॲसिटिल ग्रुप CH3 C डबल बॉन्ड O, ॲसिल ग्रुप ॲसिड, आणि त्याला अटॅच आहे ऑक्सिजन. आता हा जो सबस्ट्रेट आहे हा सबस्ट्रेट न्यूक्लिओफिलिक रिॲक्शनमध्ये रिॲक्टिव्हिटी, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये हा जो सबस्ट्रेट आहे की याच्यामध्ये हे जे दोन ग्रुप्स आहेत एकमेकांना कसे अरेंज आहेत सध्या, ट्रान्स किंवा अँटी. ही जी रिंग आहे, रिंगच्या खाली OTS ग्रुप आहे लिव्हिंग ग्रुप, आणि रिंगच्या वरती कोण आहे, OAC. याची रिॲक्टिव्हिटी फास्टर असते याच्यापेक्षा, की ज्याच्यामध्ये हे दोन्ही ग्रुप सेम साईडला असतात, सिस अरेंजमेंट. OTS OAC. आता दोघांमध्ये डिफरन्स काय तर नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनचा डिफरन्स आहे. याची जी जॉमेट्री आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्री, 3 डायमेन्शनल जॉमेट्री ऑफ दिस कंपाऊंड अलाउज पार्टिसिपेशन ऑफ नेबरिंग ग्रुप. पण ह्याच्यामध्ये याची जी 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे ती अलाउच करत नाही पार्टिसिपेशन ऑफ नेबरिंग ग्रुप. तर याच्यामध्ये NGP होतं, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन होतच नाही, आणि म्हणून ह्याची रिॲक्टिव्हिटी स्लो आहे. हा कसला कंपाऊंड आहे, सिस. दोन्ही ग्रुप्स आहेत रिंगच्या सेम साईडला आहेत, वरती आहेत. तर याच्यामध्ये होतं काय, याचं जर स्ट्रक्चर काढायला गेलो आपण, याला म्हणलं आपण फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, 6 कार्बन, आणि हा ट्रान्स आहे. तर जरा लक्ष द्या, हे थोडंसं अशा टाईपमध्ये दाखवूयात आपण. कुठेतरी करूयात, ह्याला कन्सिडर करूयात आपण फर्स्ट कार्बन, हा फर्स्ट कार्बन. याला कन्सिडर करूयात सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, 6 कार्बन. आता हे दोघे एकमेकांच्या काय आहेत, ट्रान्समध्ये. टॉझिल ग्रुप आहे, आपण दाखवूयात इकडे की ऑक्सिजन, आणि TS ग्रुप की इकडे कुठेतरी हा लिव्हिंग ग्रुप आहे. आपण ॲक्सियल घेऊयात सध्या की हा डाऊन, का तर इथला बॉन्ड असेल अप डाऊन, अप डाऊन, ॲक्सियल बॉन्ड. ते बघितलं आपण आयसोमेरिझममध्ये. ते बघितलं नसेल तर हे काही बघायची गरज नाही. हा 1 डाऊन, ॲक्सियल बॉन्ड आहे डाऊन, आणि आपण म्हणत की इकडे ग्रुप आहे OTS. आता हा डाऊन असेल तर इथला ॲक्सियल असणार आहे अप, हे आपल्याला माहितीच आहे, आणि हा डाऊन.
तर इथला आणि इथला ग्रुप जर आपण लावला इकडे, हा OAC इथे लावला, ती कसली अरेंजमेंट बनून जाईल बाबा? सिस. का आता हा डाऊन आहे आणि हा पण काय आहे? डाऊन. हा डाऊन आणि हा कोण आहे? अप. तर अटॅक बॅक साईडनी करायचं आहे. हे आणि हे डाऊन डाऊन सेम साईडला, एसेंट टू अटॅक नाही होणार इकडे. ते सिसमध्ये. ट्रान्समध्ये काय? हा टॉझिल ग्रुप आणि अजून ग्रुप कुठला आहे हा आपल्याकडे? OAC ग्रुप. त्याला आपण अशा टाईपमध्ये दाखवूया तिकडे. ऑक्सिजन, सल्फर, डबली बॉन्डेड ऑक्सिजन आणि एक CH3. याला थोडंसं वरती दाखवतो मी इकडे. ऑक्सिजन, CH3 आणि एक डबली बॉन्डेड ऑक्सिजन, हा कार्बनला. ते काय, थोडीशी रिंग आपण बिगर काढू याचा. ऑक्सिजन, कार्बन, याला एक CH3 ग्रुप अँड डबली बॉन्डेड ऑक्सिजन इथला, आणि इकडे एक लिव्हिंग ग्रुप डाऊनवर्ड OTS. ते आत्ता ट्रान्स आहे. ॲक्सियल डाऊनवर्ड, ॲक्सियल अपवर्ड. इक्विटोरियलमध्ये ते हे दाखवता येणार नाही आपल्याला, रिंग फॉर्मेशन. तर आता हा जो ऑक्सिजन आहे विच ॲक्ट ॲज अ न्यूक्लिओफाईल, इथल्या इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करणार. हा जो इलेक्ट्रोफिलिक कार्बन आहे, बॅकसाईड अटॅक. हा इकडे, हा इकडे, हा डाऊनवर्ड आहे, हा अपवर्ड आहे. 1-2 कार्बन आहेत. हा फर्स्ट कार्बन आहे, हा सेकंड कार्बन आहे, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन. आणि हा ऑक्सिजन आता याच्यावरती अटॅक करणार इकडे बॅकसाईड. बॅकसाईड अटॅक केला की हा पेर घेऊन निघून जाणार. बॅकसाईड अटॅक झाला की आपण हे दाखवू शकतो अशा टाईपमध्ये आता, की हे जे आपल्याकडे रिंग आहे, 6 मेंबर्ड रिंग, फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन. आणि हा OAC वरती होता जो रिंगच्या, त्याने अटॅक केला याच्यावरती, इकडे एक बॉन्ड फॉर्म केला वरून. का आता हा वरून अटॅक करतोय याच्यावरती, हा निघून जाणार. हा जो ऑक्सिजन आहे वरून अटॅक करणार याच्यावरती, हा निघून जाणार इकडे. आणि इथला जो एक H असेल वरती अपवर्ड, इथे 4 बॉन्ड्स आहेत, हा डाऊनवर्ड आहे, H वरती आहे, तो H जाणार खाली. का? ते एसेंट मेकॅनिझम आहे. बॅकसाईड अटॅक, इथे जॉमेट्री जिथे अटॅक होतो तिथे होणार आहे इन्व्हर्जन. क्या टॉझिल ग्रुप आत्ता खाली आहे, तर इनकमिंग ग्रुप वरती अटॅच होणार आहे. तर हा इथला जो ऑक्सिजन असेल ॲसिटिल ग्रुपचा, तो वरून अटॅच होणार त्याला. तर आपण दाखवताना अशा टाईपमध्ये दाखवूयात आता इकडे. हे ऑक्सिजन, ऑक्सिजन फर्स्ट आणि सेकंड कार्बनला दोघंही वरून अटॅच झाले. ऑक्सिजन वरून अटॅच झाले. ऑक्सिजन, ऑक्सिजन, ऑक्सिजन. हे ऑक्सिजन कोणाला अटॅच आहेत? कार्बनमध्ये. हे दोन्ही ऑक्सिजन कोणाला अटॅच आहेत? कार्बनला अटॅच आहेत. आणि कार्बन अटॅच कोणाला? CH3 इकडे. आणि एका ऑक्सिजनवरती येऊन जाईल पॉझिटिव्ह चार्ज. यांनी इकडे शेअर केला की एक ऑक्सिजन आहे त्याच्यावरती येऊन जाईल पॉझिटिव्ह चार्ज. इकडे अटॅक केला, आपण म्हणत याच्यावरती आला पॉझिटिव्ह चार्ज. ते एक 5 मेंबर्ड रिंग फॉर्म झाली. 1, 2, 3, 4, 5. तर दिसायला थोडंसं विचित्र दिसतंय, जरा नीट काढूयात इकडे, की 5 मेंबर्ड रिंग आहे इकडे. अशा टाईपमध्ये ड्रॉ करू. हे ऑक्सिजन, ऑक्सिजन, हे दोघेही कार्बनला अटॅच. आणि कार्बन कुणाला अटॅच? CH3. हा कार्बन अटॅच CH3 ला. आणि एका ऑक्सिजनचा डबल बॉन्ड आहे, पॉझिटिव्ह चार्ज. हे एक ऑक्सिजन आहे, डबली बॉन्डेडने अटॅच आहे कार्बनला. ह्यानी ही पेर इकडे शेअर केली, हा पेर घेऊन निघून गेला टॉझिल ग्रुप, गुड लिव्हिंग ग्रुप इकडे.
आणि या ऑक्सिजनवरती आला पॉझिटिव्ह चार्ज जो डबली बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे, कार्बन ऑक्सिजनला अटॅच, कार्बन डबली बॉन्डेड ऑक्सिजन तो इथे अटॅच झाला, पॉझिटिव्ह चार्ज आला. बस आता अटॅक होणार आहे एक तर ह्या कार्बनवरती किंवा ह्या कार्बनवरती, कुठून पण अटॅक होऊ देत. आपण म्हणूयात की यांची रिॲक्शन चालू आहे OH मायनस बरोबर, ॲझ्युम करूयात आपण, किंवा ॲसिटेट आयन बरोबर. यांची रिॲक्शन कोणाबरोबर चालू आहे आपण कन्सिडर करूयात की हे दोन्ही सबस्ट्रेट आहेत, यांची रिॲक्शन आपल्याला दिली आहे कोणाबरोबर, ॲसिटेट आयन बरोबर. CH3C डबली बॉन्डेड ऑक्सिजन O मायनस. हा न्यूक्लिओफाईल आहे, हा अटॅक करणार आहे, हा कार्बनवरती हा ग्रुप निघून जाणार आहे, हा अटॅक करणार आहे, हा कार्बनवरती हा ग्रुप निघून जाणार आहे. तर दोन्हीकडे तेच होणार आहे की हा जो ग्रुप आहे न्यूक्लिओफाईल इलेक्ट्रोफिलिक कार्बनवरती अटॅक करणार इकडे आणि हे पेअर घेऊन निघून जाणार आहेत. फक्त याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन झालं म्हणून याच्या रिॲक्शनचा रेट जास्त आहे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशनमुळे. तर याच्यावरती अटॅक करायला कोण आलं आहे आता, याच्यावरती अटॅक करायला आला आहे ॲसिटेट आयन, ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज C डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3 ॲसिटेट आयन. एक तर ॲसिटेट आयन इथून अटॅक करेल याच्यावरती बॅक साईडनी, किंवा हा ॲसिटेट आयन इथून अटॅक करेल याच्यावरती बॅक साईडनी. तर हे फ्रंटला आहेत अप. तर ॲसिटेट आयन नेहमी कुठून अटॅच होणार आहे, खालून अटॅच होणार आहे. कुठे पण अटॅच होते तो होणार आहे खालून अटॅच. आता म्हणजे काय, इथे हा टॉक्झिल ग्रुप खालच्या साईडला होता, तर आता येणारा ॲसिटेट आयन पण खालच्या साईडनीच येणार आहे, रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. का आता आधी इथे काय झालं, SN2 झालं, आधी इकडे एक SN2, की हा जो न्यूक्लिओफाईल आहे ह्याने बॅक साईड अटॅक केला. कसला अटॅक आहे बाळा, बॅक अटॅक, की हा ग्रुप निघून गेला आणि इथे अजून एक कोण होता पुढे, H वरती कोण होता इकडे, H. तर इथला ऑक्सिजन जो आहे याचा त्याने अटॅक केला याच्यावरती, रिंग फॉर्म झाली 5 मेंबर्ड, पण अटॅक होणार आहे वरून. का तर लिव्हिंग ग्रुप खाली आहे, SN2 अटॅक बॅक साईड, तर म्हणून हे वरून अटॅच झालं. आता येणारा ॲसिटेट ग्रुप ह्याच्यावरती पण अटॅक करू शकतो, याच्यावरती पण चान्सेस काय आहेत अटॅकचे, 50-50%. का तर दोन्हीकडे जॉमेट्री काय सेमच, तर कंपाऊंड सेमच बनणार आहे, डिफरंट नाही. तर आपण म्हणत की ऑक्सिजनने अटॅक केला ह्या कार्बनवरती आणि हा पण एक कसला अटॅक होणार आहे बाबा, बॅक अटॅक. का तर हे पण मेकॅनिझम कसलं आहे, SN2 ह्याच्यावरती बॅक अटॅक झाला, बॅक अटॅक. हा आत्ता वरून कोण आहे, हा ऑक्सिजन, याच्या खाली एक कोण आहे अजून, H. का आता आधी जो H आहे इथला तो होता वरती, इथे इथला जो H आहे तो होता वरती अप. ह्याने अटॅक केला याच्यावरती, हा ग्रुप निघून जाणार, हा H खाली शिफ्ट होणार इकडे डाऊन, आणि हा वरून अटॅच होणार ह्याला अप साईडने. तर ऑक्सिजन अप साईडने अटॅच झाला, H गेला डाऊन, आणि आता हा अटॅक करणार बॅक साईड. बॅक साईड अटॅक म्हणजे कुठला, हा जो लिव्हिंग ग्रुप आहे त्याच्या अपोजिट साईड म्हणजे खालून, हा H आता वरती येणार. ह्यानी ही पेअर घेतली, निघून गेला, हा ऑक्सिजनचा चार्ज गेला निघून, हा ग्रुप इकडे आला माघारी, हे 6 मेंबर्ड रिंग. इकडे हा ऑक्सिजन वरून, ऑक्सिजन, ऑक्सिजनला कोण अटॅच आहे, हा C ला कोण अटॅच, हा डबली बॉन्डेड ऑक्सिजन, आणि त्याला एक कोण अटॅच, CH3. ऑक्सिजन CCH3, ऑक्सिजन CCH3, आणि कार्बनला डबली बॉन्डेड ऑक्सिजन पेअर घेतली आणि ह्यानी बॅक साईड अटॅक केला ह्याच्या अपोजिट साईडनी. तर तो खालून अटॅच होणार आहे, हा वरून आहे, खालून अटॅच होणार कोण, इथे खालून अटॅच झाला कोण, हा ऑक्सिजन C डबली बॉन्डेड ऑक्सिजन, आणि कोण CH3, आणि H आला वरती. आता काही दाखवायची गरज नाही, त्याला आपण म्हणतो रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. आपण म्हणलं होतं की NGP मध्ये रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन होतं, तर हे सगळं दाखवतोय तुम्हाला की याच्यामध्ये झालं रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन. तर याची रिॲक्शन झाली न्यूक्लिओफाईल बरोबर, याच्यामध्ये झालं NGP, आणि NGP झालं म्हणून याच्यामध्ये काय झालं बाबा, रिटेन्शन. तुम्हाला म्हणलं याच्यामध्ये जॉमेट्री NGP परमिट करत नाही, का तर हे दोन्ही कुठल्या साईडला आहेत, सेम साईडने कसा अटॅक होणार. आता हे दोन्ही सेम साईडला येणार आहेत. याचं जर आपण ड्रॉइंग केलं चेअर फॉर्ममध्ये, आपण म्हणूयात की हा टॉक्झिल ग्रुप अप म्हणजे अशा टाईपमध्ये दाखवावं लागेल आपल्याला, OTS.
किंवा इथे दाखवतो तात्पुरता मुद्दा म्हणून तुम्हाला. इथला बॉन्ड माहित आहे वरती असतो तो अप असतो इकडे OTS अप हा फर्स्ट कार्बन म्हणूयात. आणि आता इथे पण हा अप तर इथला ॲक्सिल असेल डाऊन. हा OTS अप वरती. इथे असेल हा डाऊन कोण H याचा. तो काही दाखवायची गरज नाही वाटलंच दाखवतो इकडे H. आता इथला जो कार्बन आहे हा ह्याचा अप इक्विटोरियल बॉन्ड असेल आणि अपला कोण आहे OAC C डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3 हा सध्या अप. आणि हा पण काय अप इकडे. आणि हा H डाऊन. इथे डाऊन असेल H इथे पण डाऊन असेल H. डाऊन H आणि इथे पण डाऊन H. रिंग फ्लिप करूयात आपण. रिंग फ्लिप केल्यानंतर आपल्याला माहितीच आहे ॲक्सिल बॉन्ड्स कन्वर्ट होतात इक्विटोरियलमध्ये. इक्विटोरियल कन्वर्ट होतात ॲक्सिलमध्ये. पण काय होतं अप बॉन्ड रिमेन्स अप डाऊन बॉन्ड रिमेन्स डाऊन. फक्त ॲक्सिल इक्विटोरियल चेंज होतं. तर हे रिंग फ्लिप झाली. आता इकडे रिंग फ्लिप जर केली आपण रिंगचं फ्लिपिंग केलं हे सगळं तुम्हाला कधी कळेल जर तुम्ही आयसोमेरिझमला असाल आणि आयसोमेरिझममध्ये आपण हे सगळं बघितलं तर रिंग फ्लिप कशी होते काय तर हे सगळं कळेल तुम्हाला. ती झाली रिंग फ्लिप सध्या की हा जो अप होता फर्स्ट कार्बन तो गेला आता डाऊन इथे आला फर्स्ट. आणि हा सेकंड कार्बन आहे सेकंड. तर हा जो फर्स्ट कार्बन आहे त्याचा वरती आहे OTS तर तो इकडे राहणार आहे आता वरतीच OTS. इथे डाऊन असेल डाऊन आहे H. इथे असेल OTS लिव्हिंग ग्रुप. आणि सेकंड जो कार्बन आहे फर्स्ट कार्बन सेकंड कार्बन हा सेकंडचा हा अप आहे तर हा वरती असेल आत्ता इकडे वरती अप. आणि इकडे असणार आहे ॲसिटिल ग्रुप हा OAC. आणि डाऊन असणार आहे H. तर इथला डाऊन H म्हणजे आपण असं दाखवणार H. तर आता हे दोन्ही सेम साईडला आहेत. हा ग्रुप आणि हा ग्रुप अप अप. तर अटॅक कुठून होणार आहे सेम साईड. आणि हे स्टेरिकली होत नाही याच्यामध्ये की ही जी जॉमेट्री आहे तो अटॅक याच्यावरती परमिट करत नाही. जसा इथे अटॅक झाला इझिली तसा इथे इझिली अटॅक केला ऑक्सिजननी ह्या कार्बनवरती. का तर लिव्हिंग ग्रुप होता डाऊन आणि हा होता अप. तर बॅक साईड अटॅक झाला इकडे नाही होत त्या टाईपमध्ये. तर याच्यामध्ये नेबरिंग ग्रुपचं पार्टिसिपेशनच होत नाही. नेबरिंग ग्रुपचं पार्टिसिपेशनच झालं नाही तर पहिली एसेंटो मेकॅनिझम होणारच नाही. याच्यामध्ये फक्त काय होणार डायरेक्टच हा ॲसिटेट आयन येणार आणि याच्यावरती अटॅक करणार. आता हा याच्यावरती अटॅकच करू शकत नाही का तर जॉमेट्री परमिट करत नाही. दोन्ही सेम साईडला आहेत. तर अटॅक जर झाला नाही त्याच्यामध्ये NGPच झालं नाही याच्यामध्ये तर याच्यामध्ये काय होणार आहे फक्त एकच एसेंटो मेकॅनिझम. तर याच्यामध्ये NGP झालं हे खाली लिहिलंय ते झालं सगळं. याच्यामध्ये NGP होत नाही. NGP होत नाही तर याच्यामध्ये डायरेक्ट न्यूक्लिओफाईलचा अटॅक होणार. आता ऑक्सिजन C डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3 हा जो अटॅक केला आपण सेकंड तो याच्यामध्ये फर्स्ट होणार. आता का तर याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन करत होता याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन करत नाही तर ही स्टेप गेली याच्यामधली रिॲक्टिव्हिटी कमी झाली. का तर नेबरिंग ग्रुपनी पार्टिसिपेट केला रिंग फॉर्म होते. आणि हा जो कंपाऊंड आहे की त्याच्यामध्ये रिंग स्ट्रेन आहे रिंग फॉर्म झाली रिॲक्शन इन्क्रीज करतोय रेट रिॲक्शनचा. इथे तसं काही झालं नाही म्हणून आम्ही म्हणलं की याची जी रिॲक्शन आहे ही एक कसली रिॲक्शन आहे स्लो रिॲक्टिव्हिटी. आणि याची जी रिॲक्शन आहे ती कसली रिॲक्शन आहे म्हणलं आपण फास्ट. आणि इथे झालं रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन बॅक टू एसेंटो अटॅक झालं. इथे येणार होता न्यूक्लिओफाईल अटॅच होणार होता आणि न्यूक्लिओफाईल फायनली सेम साईडनीच अटॅच झाला. लिव्हिंग ग्रुपची जी साईड आहे डाऊन तिथूनच न्यूक्लिओफाईल अटॅच झाला डाऊन का तर बॅक टू बॅक दोन एसेंटो अटॅच झाले. इथून इथे गेला इन्व्हर्जन इथून इथे गेला इन्व्हर्जन म्हणजे रिटेन्शन. तर हे आणि हे झालं सेमच. इथे तसं नाही होणार. इथे आता एकच रिॲक्शन आहे फक्त कुठली SN2 का तर हा पार्टिसिपेट नाही करू शकत आहे तिकडे. तर हा येणार बॅक साईडने आणि याच्यावरती अटॅक करणार बॅक अटॅक आणि हा पेर घेऊन निघून जाणार. तर हा वरती आता अपोजिट साईडने अटॅच होणार ॲसिटिल ग्रुप. हा वरती तर डाऊन साईडने अटॅच होणार ॲसिटिल ग्रुप. तर डाऊन साईडने अटॅच झाला
ऑक्सिजन सी, डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3, हा ग्रुप. हे OTS पेअर घेऊन निघून गेलं आणि हे आहे तसंच इकडे. हे OAC म्हणजेच कोण आपला OC, डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3. तर वरच्या रिॲक्शनमध्ये आणि ह्या रिॲक्शनमध्ये हा जो कंपाऊंड आहे हा स्टेरिओ आयसोमर आणि हा स्टेरिओ आयसोमर हे डिफरंट आहेत दोघं. इकडे जर बघितलं तुम्ही तर हे दोघेही डिफरंट आहेत. हा कसला स्टेरिओ आयसोमर आहे? ट्रान्स. आणि हा कसला स्टेरिओ आयसोमर आहे? सिस. का आता हा जो आपल्याकडे कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये हे दोन्ही ग्रुप्स आहेत सेम साईडला, तर हा सिस आहे. फक्त याच्यामध्ये NGP झालं नाही. हा सिस आहे पण फायनल प्रोडक्ट जो मिळाला हा ट्रान्स आहे, याच्यामधून जो फायनल प्रोडक्ट मिळाला हे दोन्ही काय आहेत? सेम कंपाऊंड्स आहेत, डिफरंट नाहीत, आयसोमर्स नाहीत. हे दोघे एकमेकांचे आयसोमर्स आहेत, पण जो प्रोडक्ट बनलाय तो लकीली काय बनलेत? सेम बनलेत. हा आणि हा काय? सेम. असं बनलेत असं नाही, पण असे MCQ मध्ये क्वेश्चन्स येऊ शकतात की याची रिॲक्शन झाली OH मायनस बरोबर न्यूक्लिओफाईल बरोबर, याची रिॲक्शन झाली OH मायनस बरोबर, तर जे पण काही प्रोडक्ट बनतील ते तुम्हाला क्वेश्चन येणार अशा टाईपमध्ये. हेच कंपाऊंड देणार दोन, तुम्हाला म्हणणार हा एक कंपाऊंड आहे सेम बाबा, की इकडे काय OAC आणि इकडे टॉक्झिल ग्रुप आहे OTS, लिव्हिंग ग्रुप, किंवा ह्याला ते ब्रोमीन म्हणतील, लिव्हिंग ग्रुप ब्रोमीन. आणि अजून एक याची रिॲक्शन झाली म्हणतील ते कोणाबरोबर? OH मायनस बरोबर एक कंपाऊंड बनला A, आणि तुम्हाला म्हणतील हा एक आहे की ज्याच्यामध्ये ब्रोमीन वरच्या साईडने ब्रोमीन, आणि हे आहे तसंच OAC. आणि याची रिॲक्शन झाली OH मायनस बरोबर, इथे बनला B, तर A आणि B मध्ये रिलेशन काय? तर तुम्हाला जर माहीत असेल की याच्यामध्ये नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन होतं, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन झालं तर रिटेन्शन ऑफ कन्फिगरेशन, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन नाही झालं तर SN2 मध्ये इन्व्हर्जन ऑफ कन्फिगरेशन. आणि आपल्याला माहिती आहे की हा जो कंपाऊंड आहे याच्यामध्ये जॉमेट्री परमिट करत नाही आहे नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन, का तर दोघंही सेम साईडनी आहेत. नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन नाही झालं तर याच्यामध्ये फक्त काय होणार? एकच SN2, एकच SN2 हा OH बॅक साईडने अटॅक करणार, आणि बॅक साईडने अटॅक जर केला तर आपल्याकडे काय फॉर्म होणार आहे? ब्रोमीन पेअर घेऊन निघून जाणार, तिथे अटॅच होणार बॅक साईडनी OH, बॅक साईड, आणि हे आहेतच OAC. तर हा एक बनला कंपाऊंड B. इथे तसं नाही, इथे आपल्याला माहिती आहे ट्रान्स आहे आणि नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन होऊ शकतं, याचा ऑक्सिजन याच्यावरती अटॅक करू शकतो, तर इकडे रिंग फॉर्म होऊ शकते. तर याच्यामध्ये SN2 होणार आहे ड्यू टू NGP, परत SN2 होणार ड्यू टू NGP, म्हणजे दोनदा इन्व्हर्जन होणार. पहिलं इन्व्हर्जन होणार, परत इन्व्हर्जन होणार, म्हणजे होणार रिटेन्शन. तर इथे जिथे BR आहे तिथेच कोण अटॅच होणार? OH. तर इथे पण कंपाऊंड काय बनणार? सेम, हाच. तशा टाईपमध्ये काही क्वेश्चन येऊ शकतात. तुम्ही फक्त लक्षात ठेवायचे की हे काय NGP रिॲक्शन आहे, नेबरिंग ग्रुप पार्टिसिपेशन. नीट लक्ष ठेवायचं की कुठल्या कार्बनवरती आपण म्हणलं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप पाहिजे, बेटा, गॅमा, डेल्टा, की जिथे रिंग फॉर्मेशन होऊ शकतं. आणि ग्रुप्स कसले पाहिजेत? सल्फाईड, ईस्टर. आत्ता ईस्टर ग्रुप होता इथे आपल्याकडे. इथे काय होतं? ऑक्सिजन, कार्बन, डबली बॉन्डेड ऑक्सिजन CH3, आणि त्याच्यामुळे हा जो ऑक्सिजन आहे हिनी लोन पेअर टाकली इकडे, आणि हा पेअर घेऊन निघून गेला, NGP झाला. इकडे नाही झालं, इकडे सेम साईडला होते, हा पण वरती, हा पण वरती, अपोजिट साईडने अटॅक नाही करता आला, त्याच्यामध्ये NGP झालंच नाही. आणि कार्बन कुठला? हा लिव्हिंग ग्रुप आहे, अल्फा कार्बन. हा शेजारचा कोण आहे? बीटा, आणि बीटाला कोण प्रेझेंट आहे? ईस्टर. त्या ज्या कंडिशन लिहिल्या होत्या नीट लक्षात ठेवायचं. तर हे झालं NGP ड्युरिंग न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स. आता उद्या इलिमिनेशन रिॲक्शन्स, मग E1 मेकॅनिझम, E2 मेकॅनिझम, E1 CB मेकॅनिझम.